मस्त पाऊस सुटलेला आहे, जबरदस्त वातावरण झालेलं आहे. रिस्क तर आहे पण जायचं पण आहे. एवढे शार्प टर्न द्यायची गरज काय ना, नाही ते डायरेक्ट खेड हवेतनं. हा ब्रिज जो आहे तो कोलॅप्स झाला होता आणि त्याच्यामध्ये बस वाहून गेलेली. सो इकडून जेव्हा तुम्ही प्रवास कराल तेव्हा मेक शुअर करा की तुम्ही स्पीड लिमिटमध्ये चालताय. तर नमस्कार मित्रांनो, आज एका नव्या व्लॉगमध्ये तुम सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललेलो आहे रायगडमधून सांगलीला आणि आजचा आपला जो व्लॉग होणार आहे कार व्लॉग, तो महाड, चिपळूण, कराड ते सांगली असा आपला रोड असणार आहे. तर चला व्लॉग स्टार्ट करू. तर मित्रांनो, बरोबर 11:25 झालेले आहेत आणि आता आपण जस्ट महाडच्या अलीकडे आहोत. हायवेला मुंबई गोवा हायवेवरनं आपण चाललेलो आहोत. तर 11:25 झालेले आहेत आणि आपण आता निघालो म्हटल्यावरती मला वाटतं एक 5 वाजतील जायला. आता रस्त्याची कंडिशन कशी आहे, चिपळूणचा घाट मध्ये बंद झाला होता, कुंभारली घाट, आणि पण आत्ता तो रस्ता कसा आहे म्हणजे हे विचारून जावं लागेल आपल्याला, कारण महाबळेश्वर घाट पण बंद आहे. आपल्या सांगलीला जाण्यासाठी 2च रस्ते असतात, म्हणजे एक म्हणजे आंबेनळी घाट महाबळेश्वरवरून आणि दुसरा म्हणजे कुंभारली घाट. तर आंबेनळी घाट बंद असल्यामुळे आपण आता कुंभारली घाटातनं चाललो आहे चिपळूणवरनं कराड. तर बघूया आता घाट पहिलं चालू आहे की नाही, कुठेतरी विचारावं लागेल. मला वाटतं एसटी स्टँड वगैरे अशा ठिकाणी विचारलं तर आपल्याला कळेल. महाडचा जो हायवे आहे तिथे केंबुर्ली घाट, इथे एक पोलीस चौकी लागते. ही बघा, आता इथं आपल्याकडे पोलीस चौकी बघायला भेटते. तर त्या पोलीस चौकीत बरेचसे चेकिंग चालू असते. सो इकडून जेव्हा तुम्ही प्रवास कराल तेव्हा मेक शुअर करा की तुम्ही स्पीड लिमिटमध्ये चालताय. दुसरं म्हणजे तुमच्याकडे लायसन्स वगैरे व्यवस्थित आहेत, जास्त गाडी भरलेली नसावी, कारण कंटिन्युअसली इथं जे आहे ते पोलीस चेकिंग चालू असते. आपल्याला CNG टाकायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण आहे सावित्री नदीच्या ब्रिजवरती. हाच ब्रिज जो जुना ब्रिज होता तो पावसाळ्यात कोलॅप्स झालेला. आय थिंक 2 ते 3 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 2 ते 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आय थिंक, मला पण आता क्लिअरली आठवत नाही. हा ब्रिज जो आहे तो कोलॅप्स झाला होता आणि त्याच्यामध्ये बस वाहून गेलेली. आठवणीत राहण्यासारखी दुःखदायक घटना. आता आपण काय करूया, CNG टाकू आणि मग पुढचा प्रवास चालू करू. गर्दी आहे रे, ड्रायव्हर आहे ना. चला CNG टाकू, मग बघूया पुढचं. एन्जॉय द राईड. मस्त पाऊस सुटलेला आहे, जबरदस्त वातावरण झालेलं आहे आणि मला वाटतं जोपर्यंत हा घाट आपण पार करत नाही कोल्हापूरचा, तोपर्यंत आपल्याला असंच पाऊस भेटणार. पुढं चला गेला पाऊस. पावसाची मधीच सर आहे ते, मस्त सर आहे ते, बरं वाटतं. पण असं मित्रांनो, मी ना हिंदीमध्ये पण ब्लॉग करणार होतो, पण म्हणजे कसं आहे, मी ते रीच वाढते इन शॉर्ट, म्हणजे काय लास्ट लोकांपर्यंत पोचतं ते हिंदीमध्ये बोलल्यावर, नो डाऊट. पण ते सगळं हिंदी बोलायला शब्दच आठवत नाहीत आणि असं समजून जातं लगेच की बाई हा हिंदी नाही बोलला, म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिसवाला नाही असं वाटतं. मग त्यापेक्षा बोललो चला मराठीमध्येच करूया, आपल्याला मराठीमध्ये येते, मग मराठीमध्येच करूया. जाऊ दे, रीच बीच जेवढ्या लोकांपर्यंत पोचल तोपर्यंत पोचल.
पोलादपूरला आलोय आपण. तुम्हाला दिसते का नाही माहित नाही, पण समोर ढगं बघा कसली भारी आलेत है ना. अजून पुढे गेल्यावर अजून मजा येईल. तर तुम्हाला आता मी मस्तपैकी आहे ना बोगदा दाखवणार आहे. 1 किलोमीटरचा बोगदा आहे, मोठा बोगदा आहे. कशेडी घाट बोगदा तर येईल थोड्या वेळात. तर हा आहे आपला कशेडी घाटाचा बोगदा. सॉरी, माय मिस्टेक. तर हा तब्बल 1 किलोमीटरचा बोगदा आहे. चांगलं, एवढं काम वगैरे चालू नव्हतं त्यामुळे आज व्यवस्थित झाला प्रवास. नाही तर तिथं काही ना काही काम चालू असते. आज बऱ्यापैकी व्यवस्थित झालं. मागच्या वेळी मी गेलो तेव्हा तिथं एक अर्धा रस्त्याचं काम चालू होतं बघा. पण आता दोन्ही रस्ते म्हणजे डबल साइडेड. दोन्ही रस्ते म्हणजे एकाच साईडचे दोन्ही रस्ते असं म्हणायचं आहे मला. म्हणजे मी आता जातोय त्या साईडचे दोन्ही रस्ते डबल लेन दोन्ही चालू होते, त्यामुळं एकदम व्यवस्थित. चला आता कुठं पोलीस भेटले तर त्यांना जरा विचारूया चिपळूण घाट चालू आहे काय, चिपळूण कराड. आणि मग चालू असेल तर मग तसंच पुढं जाऊ. आय होप चालू असेल, बघूया. रिस्क तर आहे पण जायचं पण आहे. मित्रांनो खेड गेलेलं आहे जस्ट आणि 12:35 झालेत. CNG टाकली तेव्हा 12 होते ना. हां बरोबर. मग अर्ध्या तासात आपण खेडला आले. पोलादपूर पण नाही, अलीकडनं CNGचे म्हणजे महाडपासून अर्ध्या तासात. पहिलं घाट होता तेव्हा 1 तास लागायचा, 1-1.5 तास लागायचा वाटतं. 1 तास तरी लागायचा. चिपळूणला जायला 2 तास लागायचे 2 व्हीलरवरती मला. पण आता बोगद्यामुळे बघा अर्ध्या तासात इथं आलोय. अजून एक 15-20 मिनिटं किंवा अर्ध्या तासात चिपळूण. रस्ता हे केलंय नो डाऊट. पण असे मध्ये रस्ते लय खराब आहेत रे देवा. हा रस्ता तर कधीपासून खराब आहे हा रस्ता. एकदा पण तो झाला नाही, असा तयार केला नाही. काय माहिती काय इश्यू आहे. इथलाच पॉइंट, हाच पॉइंट फक्त. ती नदी, त्याच्या नदीवरचा ब्रिज आणि हा पॉइंट. इथं रेल्वे स्टेशन आहे साईडला, उजव्या साईडला. नेहमी इथं खराबच असतोय, नेहमी. बरेच वर्ष झाली. मेरा साथ दो प्रकारे अडकला इथे. हा सगळ्यात डेंजरस घाट आहे. म्हणजे ह्या साईडनी नाही, पलीकडच्या साईडनी बघायला गेलं तर सगळ्यात डेंजरस आहे. ह्या साईडनी नाही एवढा डेंजरस, कारण हे चढलं का संपला विषय. पण उतरण्या साईडनी एवढा डेंजरस आहे ना. ते स्पीड ब्रेकर दिलेत 90 डिग्री अँगल आहे तिथे. हे म्हणून हे स्पीड ब्रेकर दिले जाते. साईडच्या गाड्या आहेत ना, स्पीड ब्रेकरवर म्हणजे स्लो यावी म्हणून. नाही ते डायरेक्ट खेड हवेतनं. काय बोलायचं, एवढे शार्प टर्न द्यायची गरज काय ना. लोटे इंडस्ट्रियल एरिया इथं पोचलेलो आपण. 1 वाजलाय बरोबर, म्हणजे अर्धा तास झाला. जरा मी पण थांबलेलो ना मध्ये, त्यामुळं जरा थोडा एक्स्ट्रा टाइम गेला. बघा आता इथं ह्या रस्त्यावर आल्यावरती पुढचा रस्ता काहीच दिसत नाही. असं वाटतं खाली दरीच आहे.
आणि म्हणजे असा स्लोप आहे की ते पुढचं काही दिसतच नाही. एक क्षणासाठी असं वाटतं की खाली म्हणजे पुढं रस्ताच बंद. पुढचा रस्ता दिसला नाही तर आपल्याला कसं तरी वाटतं ना, थोडं आपल्याला विजन क्लिअर लागतंय. तर हा असा विषय आहे, हाच दाखवायचा होता. पाऊस बघा येतोय जातोय मधनं हलका हलका पाऊस आहे. परशुराम घाट सुरू. ह्या घाटामध्ये इथे थोडं कधी ना कधी प्रॉब्लेम चालूच असतोय. म्हणजे कुठं रस्ता धसतो किंवा थोडंफार वरनं दरड कोसळते छोटी पुढे. तर असं काही ना काही चालू असते. त्यामुळं जी दोन्ही साईडची वाहतूक आहे ना ती कधी एकाच साईडवर. आता पण एका साईडला आली बघा. तिकडचा रस्ता जो आहे तो बंद आहे, त्यामुळे वाहतूक जी आहे ती एकाच साईडने चालू आहे. आणि इथं चालूच असते काही ना काहीतरी. चिपळूणच्या अलीकडचा घाट आहे हा. महाडपासून मला वाटतं माणगावपासनं चिपळूण हा रस्ता पकडला ना तर इथं रस्त्याचं काम बरंचसं झालंय. बरंचसं म्हणजे चांगलंच झालंय. मधीच थोडे पॅचेस असे आहेत जे थोडे खराब आहेत किंवा जिथं प्रॉब्लेम येतो. पण बाकी तर सगळं चांगलंच आहे. पण ह्याच्या पुढचा आणि माणगावच्या पुढं माणगावला सोडलं आणि पनवेलच्या दिशेने माणगावला सोडलं ना का वाट रस्त्याची. आणि पावसाळ्यात तर मग काय बघायलाच नको. मग ॲटलिस्ट एरवी खड्डे तरी भरलेले असतात, पावसाळ्यात ते पण नाही. ओ सब्जी क्लोरीन का टँकर जा रहा है. बापरे मध्येच खड्डे होते. तर चिपळूणला आपण आता शिरकाव केलेला आहे. आता इथून हे बघा आता समोर एक येईल चौक येईल. ह्या चौकातनं सरळ गेलं की रत्नागिरी गोवा. आणि चौकातून डावे साईडला वळालं की कराड. आणि उजव्या साईडला वळालं की चिपळूण असं आहे. तर आता आपण कराडला चाललोय म्हटल्यावर आपल्याला डाव्या साईडला वळणं काय आहे काहीतरी असतं रे ते शब्द. चला रस्ता चालू आहे म्हटल्यावर टेन्शन नाही. निवांत जाऊ शकतो आता आपण. हे चिपळूण ना नक्की कुठे आहे मला समजतच नाही बाबा. हे चिपळूण आहे का तिकडचं चिपळूण आहे. मग हे कुठलं गाव आहे का. गाव असेल होते की मोठं आहे चिपळूण. तसं कसं आहे माहिती आहे का थोडं इकडं तिकडं असल्यानं का मजा येत नाही. मग ते शहरासारखी फिलिंग नाही येत. म्हणजे शहराच्या बाहेरनं रस्ता जायला पाहिजे आणि शहराकडे वळणारा असा छोटासा रस्ता असला पाहिजे मग मजा येते. म्हणजे शहरात राहायला मस्त वाटतं. आय डोंट नो इथं राहिल्यावर कळलं पण मला तसं आवडतं. कोणी विचारलंय काय मला याची काय. आता आपण काय करूया हा ब्लॉग जो आहे ना कार ब्लॉग त्याला आपण पार्टमध्ये डिवाइड करूया. आणि हा जो आहे तो पहिला पार्ट म्हणून आपण हा पहिला पार्ट समाप्त करूया. आता आपण चिपळूणकडनं पुढे चाललोय तो आपण दुसऱ्या पार्टमध्ये कव्हर करू कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर हा आपण पहिल्या पार्टमध्ये कव्हर करू. आणि आता पहिल्या पार्टला आपण राम राम ठोकूया. तर चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.